नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत. आज आपण ग्रॅज्युएशन सोबतही आणि ग्रॅज्युएशन नंतरही ICA या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत सुमित सिंह अरोरा सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. सुमित सिंह अरोरा हे ICA एज्युकेशन स्किल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाउंट्स मध्ये अकॅडमिक आणि करिअर कन्सल्टंट आहेत. मागील 20 वर्षांपासून करिअर आणि व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. ते स्वतः इंजिनियर असून त्यांनी महाराष्ट्रात हजारो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यात हातभार लावलाय. ICA ने महाराष्ट्रात आपल्या 19 सेंटर्स मार्फत 99% प्रॅक्टिकल्स आणि 100% जॉब गॅरंटी देत असून स्टुडंट्सना जॉब मिळवून दिल्यात. उद्योग जगतात अकाउंट आणि फायनान्स प्रोफेशनलची मागणी भरण्यात त्यांनी हातभार लावलेला आहे. ICA मागील 17 वर्षांपासून संपूर्ण देशात 100हून अधिक शहरात कार्यरत आहे. ICA हे देशातील प्रथम 100% जॉब देणारी अकाउंट फायनान्स इन्स्टिट्यूट आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, आपण मागच्या कार्यक्रमामध्ये एक विषय घेतला होता की ग्रॅज्युएशन नंतर करिअर संदर्भात आपण मार्गदर्शन घेतलं होतं. आता मला हे जाणून घ्यायचंय की ICA मधून नंतर तुम्ही जी जॉबची गॅरंटी देता आहात फायनान्स आणि इन्स्टिट्यूटमध्ये, त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा. का नाही, ICA मध्ये जेव्हा एक विद्यार्थी ऍडमिशन घेतो तर त्याच्या मनात असतं की त्याने आपले करिअर अकाउंट्स फायनान्स या क्षेत्रामध्ये करावं आणि त्याला हवं असतं प्रॅक्टिकल नॉलेज, काही प्रॅक्टिकल स्किल्स पाहिजे असतात. आणि हे जे प्रॅक्टिकल स्किल्स असतात ते ICAच्या कोर्समधून त्याला मिळतात. म्हणजे अकाउंट्समध्ये, टॅलीमध्ये कशा जर्नल एंट्रीज करायच्या, टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायचं, फिनान्स रिलेटेड एंट्रीज कशा करायच्या, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, वॅट हे सर्व कसं कॅल्क्युलेट करायचं, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, शेअर मार्केट इत्यादीचे प्रॅक्टिकल त्याला नॉलेज इथे मिळतं. स्पेशली म्हणजे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याशिवाय जे आमच्याकडे सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे ज्याच्याने की आपण टॅक्स एंट्री कशी इंटरनेटवर भरतो बिलकुल तसंही त्याला इथे मार्गदर्शन मिळतं. प्लस त्याला 2 सर्टिफिकेट्स मिळतात, जे ICAचं एक आणि त्याशिवाय 2 प्रायव्हेट सर्टिफिकेट्स, एक मायक्रोसॉफ्टचं आणि एक SAPचं. या सर्वांसोबत त्याला 100% जॉब गॅरंटी जी मिळते ती आमच्या प्लेसमेंट सेलमुळे मिळते, जे देशभरात 50 सेंटर आहेत जे फक्त प्लेसमेंटची काळजी घेतात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही तिथे प्लेस करायला मदत करतो, त्यांना इंटरव्ह्यूसाठी पाठवतो. नक्कीच सर, पण ICA मध्ये तुम्ही अकाउंट आणि फायनान्सचे जे कोर्सेस घेता त्यामध्ये कोणते विद्यार्थी हे प्रवेश घेऊ शकतात? कोणत्या बेसचे, कुठल्या फील्डचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात? बिलकुल. ICA मध्ये सध्या 50% विद्यार्थी असतात जे ग्रॅज्युएशन नंतर येतात. ग्रॅज्युएशन नंतर येतात म्हणजे त्यांना जॉब पाहिजे असतं, पुढे जाऊन काहीतरी करायचं असतं करिअर, म्हणून ते तेव्हा ॲडमिशन घ्यायला येतात की आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे. काही विद्यार्थी काही इंटरव्ह्यूज देऊन येतात आणि तिथे तेवढं सक्सेस होत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही किंवा फक्त मार्केटिंगचेच जॉब मिळत असतात, त्यांना अकाउंट्स फायनान्समध्ये करिअर करायचं असतं, असं असतं. आणि मग अशा विद्यार्थ्यांना लगेच काहीतरी पाहिजे असतं, तर त्यांच्यासाठी 3 ते 4 तास रोज अभ्यास करून 6 महिन्यात कसं करिअर रेडी व्हावं त्यासाठी आहे. एक 25% विद्यार्थी 12th नंतर सुद्धा येतात. हे ते विद्यार्थी असतात, आम्ही त्यांना विजनरी म्हणतो. विजनरी म्हणतो म्हणजे त्यांना पुढे काय करायचं आहे 3-4 वर्षानंतर ते माहीत असतं. ते असे विद्यार्थी नसतात की शेवटच्या क्षणी डिसाईड करणार. तर 12वी मध्ये काहीतरी जे मार्क्स आले, आपण कुठे एंट्रन्सला एक्झामला सिलेक्ट झालो नाही झालो किंवा तिकडे तयारी होत असेल त्यासोबत सुद्धा इकडे ते आपले एक सेकंड करिअर ऑप्शन म्हणून 12वी नंतर फर्स्ट इयरमध्येच ते तयारी करून घेतात, एक कोर्स करून घेतात. आणि काही तर विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयरला पार्ट टाइम जॉब सुद्धा करतात. म्हणजे पास आउट होता होता त्यांना सोबत एक एक्सपिरियन्स सुद्धा मिळून जातो. आणि शेवटी एक 25% विद्यार्थी यामध्ये लेडी प्रोफेशनल्स जे असतात, जे हाऊसवाईफ्स असतात, ते जे वर्किंग असतात, कामं करत असतात ते, किंवा इवन आर्ट्सचे विद्यार्थी, फक्त कॉमर्स नव्हे तर आर्ट्सचे विद्यार्थी सुद्धा आजच्या या ग्रोथ ओरिएंटेड सेक्टर जे आहे, आपण जे म्हणतो अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फायनान्स, याच्यामध्ये सुद्धा त्यांना काहीतरी जॉब अपॉर्च्युनिटीज करायची, करिअर करायची इच्छा असते, तर हे विद्यार्थी ICAचे कोर्स निवडतात. सर, तुम्ही आत्ताच म्हणाल की 12वीचे विद्यार्थी म्हणजे विजनरी विद्यार्थी ज्यांनी ठरवलेलं आहे की त्यांना करिअर कशामध्ये करायचं आहे. सर, आता 12वीचे रिझल्ट पण लवकरच लागणार आहेत, तर मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? हो, रिझल्टसाठी बेस्ट ऑफ लक सर्वात आधी. आणि त्याशिवाय रिझल्ट्स आल्यानंतर काहीही मनाला छोटं करून घ्यायचं नाही जर कमी मार्क आलेत.
जास्त चांगले मार्क आलेत तर बिलकुल आनंद करायचा, पण सर्वात आधी आपल्या टीचर्सला, देवाला धन्यवाद करून आता वेळ आहे की आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा आहे की कॉलेज पुढे कोणतं निवडायचं. कारण आपण 12वीमध्ये आलात म्हणजे आपण स्ट्रीम तर निवडलीच आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काही आपण पासआउट झालात, तर आता कोणतं कॉलेज निवडायचं. आणि कॉलेज निवडताना काही गोष्टी नॉर्मली विद्यार्थी आणि त्यांचे आईवडील विचारात घेतात. एक म्हणजे कॉलेजचं रेप्युटेशन, दुसरं म्हणजे ते किती अंतरावर आहे, त्या शहरामध्येच असेल तर किंवा बाहेर गावाला कुठे पाठवायचं असेल तर, तिसरं म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट लागेल, फीज वगैरे किती लागेल, हॉस्टेल राहायचं असेल तर किती खर्च लागेल. काही विद्यार्थी आपले फ्रेंड्सची सुद्धा काळजी घेतात, म्हणजे फ्रेंड्स कोण जाणार आहे त्या हिशोबाने डिसाईड करतात की आपलं काय करायचं आहे. आता वर्ड ऑफ माउथ सुद्धा एक आहे की कोणत्या कॉलेज बाबतीत आपण ऐकून आहात की आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलं आहे. पण सर्वात इम्पॉर्टंट जे मी म्हणेल एका कॉलेज बाबतीत बघायचं किंवा इन्स्टिट्यूट बाबतीत बघायचं आहे की त्यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड आणि त्यांचे टायअप्स कसे आहेत. त्यांनी जर प्रॉपर इन्स्टिट्यूटसोबत आणि कॉर्पोरेटसोबत टायअप केलेलं असेल तर त्यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड एक चांगला असतो आणि त्यांचे जे स्पेशलायझेशन्स असतात ते इम्पॉर्टंट असतात. तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी 3 गोष्टी फार इम्पॉर्टंटली सर्वात वरती प्रायोरिटीमध्ये ठेवावी. एक की प्लेसमेंट रेकॉर्ड्स काय आहेत कॉलेजचे, कॅम्पस कसे असतात, इन्स्टिट्यूट्सचे कसे असतात, स्पेशलायझेशन काय आहे आणि टायअप्स काय आहेत. काही तर 12वीचे विद्यार्थी हे सुद्धा विचार करतात की का नाही एक अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं जिथे अटेंडन्स कंपल्सरी नाहीये किंवा जिथे डिस्टन्स एज्युकेशन आपण शिकू शकतो. कॉलेज लाईफ एन्जॉय शिवाय ते हाही विचार करतात की बाबा अटेंडन्स कंपल्सरी नाही तर एखादा पार्ट टाइम जॉब घेऊन आपण इंडिपेंडेंट लगेच व्हावं. आणि असे जे विद्यार्थी असतात त्यांनी ICA सारखा एक कोर्स करायचा, म्हणजे 12वी नंतर फर्स्ट इयरमध्ये कोर्स झाला की सेकंड इयर आणि थर्ड इयर 2 वर्षामध्ये ते लखपती होतात. म्हणजे त्यांचे जे काही कमवतात वर्षभरामध्ये तर 1,00,000-1.5 लाखची त्यांची नोकरी होऊन जाते. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो. ते पासआउट होतात तेव्हा त्यांच्याकडे डिग्री असते, सोबत 2 वर्षाचं एक्सपिरियन्स असतं. तर डिग्री आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही आपल्या बाकी कलिग्सपेक्षा 2 वर्ष पुढे आहात. दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट जे 12वीच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. सर, 12वीचा रिझल्ट असताना जसं मुलांना धाकधूक आहे त्यापेक्षाही पालकांना जास्त धाकधूक असते, अशा पालकांना काय मार्गदर्शन करा? बिलकुल. पालकांनी एवढे वर्ष विद्यार्थ्याच्या मुलांना शिकवून एवढं मोठं केलं आहे आणि त्यांच्या सोबतच असतात, पण या क्षणाला पॅरेंट्सना फक्त एवढंच निवेदन आहे, आग्रह आहे की त्यांनी आपल्या मुलाच्या लाईक्स, डिसलाईक्स, काय आवडी आहेत, काय नाही आवडत, काय प्रिफरन्सेस आहे, मुलाच्या मनात काय ॲस्पिरेशन्स आहेत, त्याला काय व्हायचं आहे, आपल्याला काय व्हायचं होतं ते नाही पण मुलाला काय व्हायचं आहे ते. आणि त्यासोबत आपल्या मुलासोबत त्यांनी डिस्कस करायला पाहिजे की बाबा आपल्याकडे बजेट किती आहे, आपल्याकडे पैसे किती आहेत, आपण किती इन्व्हेस्ट करू शकतो आणि किती वेळ देऊ शकतो. म्हणजे बाबा जर पुढच्या 2 वर्षात रिटायर होणार असतील तर मुलाला समजायला पाहिजे की 3ऱ्या वर्षी तू सुद्धा नोकरीला जायला पाहिजे किंवा कुठेतरी लागून काहीतरी कमवायला पाहिजे. किंवा असतील एक 8-10 वर्ष तर बाबा ठीक आहे तू 4 वर्ष अजून लाव. ही जी डिस्कशन आहे हे वडिलांचं, आई वडिलांचं आणि मुलाचं व्हायला पाहिजे. त्यासोबत थोडा वेळ काढून आपल्या मुलांसोबत, कारण 12वीचे मुलं असतात त्यांच्यासोबत जाऊन कॉलेजेसला भेट द्यायची, इन्स्टिट्यूट्सला भेट द्यायची आणि कम्पेअर करायचं, स्वतः बघून घ्यायचं की बाबा इथे कसं वातावरण आहे, कसं वाटतं आणि त्यानंतर डिसाईड करायचं काय करायचं. एक शेवटचं इम्पॉर्टंट पॉईंट सांगेल की वडिलांनी, स्पेशली आई वडिलांनी जे कमवतात त्यांनी एवढं आपलं सर्व बजेट फक्त स्कूल फीजवर किंवा शाळेत कॉलेजच्या फीजवर नाही टाकायला पाहिजे. कारण आजकाल विद्यार्थ्याला प्रोफेशनल एज्युकेशन गरजेचं असतं, त्याच्यामुळेच त्यांची चांगल्या नोकऱ्या लागतात, करिअर होतं. तर काही बजेट त्यांनी आपल्या खिशातलं फक्त कॉलेज एज्युकेशन शिवाय काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूटसाठी सुद्धा ठेवावं, कारण त्याच्यामुळे एक छोटासा एक्स्ट्रा डिग्री मिळते विद्यार्थ्याला, त्याच्यामुळे त्याच्या विद्यार्थ्याला, त्याच्या मुलाला सोयीस्कररित्या जॉब मिळतं, फर्स्ट चॅलेंज त्याचा कमी होतो. तेवढा फक्त बजेट वेगळा ठेवावं एवढं मी पॅरेंट्ससाठी म्हणेन. सर, मला तुमच्याकडून आणखीनही माहिती करून घ्यायची आहे. आता तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात सांगितलं, पण मला ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपलं करिअर सुरू करावं याबद्दल माहिती जाणून घ्यायची. मात्र कार्यक्रमात घ्यायचा एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण ब्रेकवर जाण्याआधी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तुम्ही केलं. आता मला ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांच्या जे आता रिझल्ट लागणार आहेत त्याही विद्यार्थ्यांच्या असत अपेक्षा असतात स्वतःच्या करिअरबद्दल, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा असतात की मुलगा ग्रॅज्युएट झाला म्हणजे त्याने आता जॉब मिळवला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. अशा पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बिलकुल. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट यावर्षी आता होत आहेत, ज्यांचा रिझल्ट येईल आणि ते ग्रॅज्युएट होतील, त्यांच्या पालकांची एकतर इच्छा असते किंवा ग्रॅज्युएट्सची सुद्धा इच्छा असते की आपण काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन पुढे तरी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. ते नाही तर नॉर्मल एका कॉलेजमध्ये जिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नसेल तिथून पोस्ट ग्रॅज्युएट करावं, म्हणजे पुढे अजून शिकावं 2 वर्ष. आणि त्यांना जर विचारलं गेलं की पुढे अजून का शिकायचं आहे, तर त्यांचा हाच प्रश्न असतो की काहीतरी चांगला जॉब मिळावा म्हणून. तर असे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी पुढे शिकायचं आणि चांगल्या जॉबसाठी अजून तयारी करायची, त्यांनी करायलाच पाहिजे. काही त्याच्यामध्ये नाही आहे, इट्स अ गुड थिंग. पण काही विद्यार्थी ज्यांना लगेच जॉब करायची इच्छा असेल, त्या विद्यार्थ्यांनी या क्षणाला चेक करायला हवं की त्यांचे प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे कॉर्पोरेटमध्ये लागणाऱ्या जे स्किल्स आहेत ते कितपत चांगल्या रीतीने तयार आहेत. कॉमर्सचं जर स्पेशली मी म्हटलं विद्यार्थ्यांसाठी, तर त्यांनी आपले अकाउंट्सचं फंडामेंटल्स किती चांगलं आहे, म्हणजे मला जर्नल एंट्री टॅलीमध्ये किंवा कोणत्या अकाउंटिंग पॅकेजमध्ये नीट टाकता येते का, मला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट क्रिएट करता येतो का, मला रिकन्सायलेशन करता येतं का, हे फार फंडामेंटल्स अकाउंट्सच्या विद्यार्थ्यांसाठी लागतं. हे असायला पाहिजे. टॅक्सच्या एंट्रीज ऑनलाईन करता येतं का, कॅल्क्युलेशन करता येतं का, मी स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न्सचे हे फॉर्म भरलेले आहेत का, हे सर्व त्यांनी आधी स्वतःसाठी चेक करावं. आणि जर हे नसेल तर त्यांनी एक शॉर्ट टर्म म्हणजे एक 6 महिन्यात 3 तास 4 तास असं देऊन एक चांगलं करिअर ओरिएंटेड कोर्स करावं, ही मी त्यांना म्हणेल. त्यांना जर बँकिंगमध्ये जायचं असेल किंवा अकाउंट्स फिनान्समध्ये जायचं असेल, पुढे जाऊन अकाउंट्स मॅनेजर CFO व्हायचं असेल, या दिशेमध्ये जायचं असेल किंवा अजूनही काही करायचं असेल, तर त्यांनी आपले आता 3 ते 6 तास जसे ते कॉलेजला जायचे, आता 3 ते 6 तास कुठेतरी प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये द्यावे. आणि ICAमध्ये असाच एक CIA+ नावाचा कोर्स उपलब्ध आहे, जिथे विद्यार्थी एक 3.5 तास 4.5 तास 3 ते 4.5 तास असा देऊ शकतो. आणि या 4.5 तासमध्ये 6 महिन्यात त्याचा कोर्स कंप्लीट करून तो जॉब रेडी असतो. इनफॅक्ट मी तर म्हणतो फक्त जॉब रेडी नाही, करिअर रेडी असतो. कारण हा जो एज्युकेशन आहे तो त्याच्या जीवनात पुढे 6-8 वर्षापर्यंत कामाला येतो आणि मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप त्याला ग्रोथ करता येते. नक्कीच, म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना ICA अतिशय मार्गदर्शन करणार आणि त्यांचं करिअर घडवणार ठरणार आहे. सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. प्राजक्ता आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून. प्राजक्ता, विचारा आपला प्रश्न. हो, मला प्रश्न विचारायचा आहे की ICA BComचा कोर्स करताना बँकिंग क्षेत्र निवडता येईल का? बढिया. नक्कीच. हो प्राजक्ता, ICAचा कोर्स करत असताना बँकिंगमध्ये जर तुम्हाला इच्छा असेल कोर्स करायची, जॉब करायची, तर हो, तिथेही तुम्हाला करता येईल. ICAचा जो CIA कोर्स आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल सर्व काही आहे, ज्याच्याने तुम्ही एक चांगले अकाउंट्स फिनान्स या क्षेत्रात आपला फाउंडेशन क्रिएट करता. आणि बँकिंग या क्षेत्रासाठी स्पेसिफिक हा एक कोर्स ICAने लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बँकिंग या क्षेत्रामध्येच आपल्याला प्लेसमेंटसाठी अपॉर्च्युनिटीज देतो. आणि तुम्हाला सांगण्यात मला आनंद होतो की कोटॅक या बँकेसाठी आमचं सध्या रिसेंटली मुंबईमध्ये टायअप झालेलं आहे, सुंदरम फायनान्स सोबत झालेलं आहे. आणि मग त्या दिशेमध्ये आपल्या जे रिक्वायरमेंट्स आहेत, आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांना ट्रेन करून तिथे ऑफर लेटरसाठी, प्लेसमेंटसाठी आम्ही पाठवतो आणि ते विद्यार्थी तिथे सिलेक्ट होतात आणि त्यांनी जॉब करायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला जर बँकिंगमध्ये इच्छा असेल प्राजक्ता, तर हो, ICAच्या जवळच्या सेंटरमध्ये आपण जा, त्यांना विचारा आणि तुम्हाला तसा कोर्स तिथे मिळेल. नक्कीच, मला वाटतं प्राजक्ताला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सर, माझ्याकडे पण एक प्रश्न आहे की आपण विषयाचं आपलं जे टायटल आहे की ICA ग्रॅज्युएशन बरोबर आणि ग्रॅज्युएशन नंतरही, तर या संदर्भात मला थोडंसं विश्लेषण करून सांगा. हो, आता हा ICA ग्रॅज्युएशन सोबत आणि ग्रॅज्युएशन नंतरही हा जो टायटल आहे, तो टायटल प्रॅक्टिकली आमचा जो अप्रोच आहे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यावरती आहे. म्हणजे 12वी पासून, म्हणजे ग्रॅज्युएशन सुरू होण्याच्या पहिल्या पायरीपासून तर ग्रॅज्युएट झाल्यानंतरही आम्ही त्या विद्यार्थ्याला सपोर्ट करतो. आपण फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं ICAमध्ये आणि काहीतरी शिकलात किंवा फायनल इयरमध्ये
नंतर ॲडमिशन घेतलात आणि काही शिकलात किंवा सेकंड इयर थर्ड इयर केव्हाही ग्रॅज्युएशनच्या पूर्ण ड्युरेशनमध्ये केव्हाही आपण शिकलात तर आम्ही आमचा अप्रोच तुमच्या गरजेच्या अनुसार बदलतो आणि त्या विद्यार्थ्याला जसं हवं आहे त्या हिशोबाने आम्ही त्याची ट्रेनिंगचे मॉड्यूल्स लहान मोठे करून त्यांना शिकवतो. एकदा विद्यार्थी पासआउट होतो आमच्या कोर्समधून पूर्ण क्वालिटी सोबत म्हणजे काय काय त्याला पाहिजे असतं शिकायला किती % अटेंडन्स वगैरे सर्व झाल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याला आमचं प्लेसमेंट डिपार्टमेंट दत्तकच घेतो. आणि दत्तकच घेतो म्हणजे कसं की त्या विद्यार्थ्याला PPA प्री प्लेसमेंट ट्रेनिंग हे सुरुवात असते आणि तिथून मग पहिल्या जॉबसाठी पाठवणं त्याच्यासाठी ABC कॅटेगरायझेशन करणं किंवा त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कुठेतरी नोकरीला तो गेला की तिथून परत आला की मग तो सॅटिस्फाईड आहे नाही आहे त्याची जी सॅलरी एक्सपेक्टेशन्स आहे ती मॅच होते की नाही हे सर्व हात धरून हँड होल्ड करून आम्ही त्या विद्यार्थ्याच्या फर्स्ट जॉबपर्यंत त्याला पोचवतो आणि तिथेच थांबत नाही. म्हणून मी म्हणतो ग्रॅज्युएशन नंतर फर्स्ट जॉब मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला काय हवं असतं त्याला पाहिजे असतो की एक छोटेसं माझं कम्युनिटी व्हावं जिथे मला काहीतरी प्रश्न असतील काम करत असताना तर ते कुठेतरी कोणीतरी सोडवावे किंवा मला आता पहिल्या जॉबमध्ये 6-8 महिने एक्सपिरियन्स झाला 1 वर्ष झाला तर काहीतरी नवीन जॉब मिळेल का किंवा प्रमोशनसाठी जे अप्रेझल इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यामध्ये मी कसं भाग देणार त्या सर्व सपोर्टसाठी. आणि मग तो जॉब असं नसतोच की तो त्याच शहरामध्ये असतो तो दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा असू शकतो म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना ATJ कार्ड असं प्रोव्हाइड करतो. माझंही त्याच्याकडे मगापासून लक्ष होतं की ATJ कार्ड म्हणजे नक्की काय आहे आणि 100% जॉबची हमी म्हणजे नक्की काय आहे. हो बिलकुल. हा जो ATJ कार्ड आहे ज्याला आपण एनी टाइम जॉब गॅरंटी कार्ड म्हणतो हा खऱ्या अर्थात म्हटलं की जसा माझा हा एक बॉम्बे लोकलचा आपला स्मार्ट कार्ड आहे बिलकुल तसं असतं. आज सकाळी ही रेल्वेहून येताना 10:55ची लोकल मला धरायची होती ॲज युजल उशिरा पोहोचत होतो तर मी लाईनमध्ये न थांबता डायरेक्ट स्मार्ट कार्डचा वापर करून तिकीट घेतलं आणि लवकरात लवकर पोचतो. बिलकुल तसंच हा जो ATJ कार्ड आहे हा विद्यार्थ्यांना लाईनमध्ये उभं राहू देत नाही नोकरीच्या. म्हणजे तुमच्याकडे ATJ कार्ड असेल तर यू गेट अन डायरेक्ट अप्रोच to your companies and you can use this not only for the first job फक्त पहिल्या जॉबसाठी तुम्ही त्याचा वापर करा असं नाही तर तुम्ही त्याला पुढच्या अपग्रेडेशनसाठी 2 वर्ष 4 वर्षांनंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी रिक्वायरमेंट्स असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. नक्कीच सर. ICAच्या विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो? हो ICAचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अकाउंट्स फिनान्स टॅक्सेशन बँकिंग या क्षेत्रात तर भरपूर रिक्वायरमेंट्स आहेतच. आणि कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्येही जॉब मिळू शकतो? हो आणि आता जर मला म्हटलं की आमच्याकडे ICAमध्ये 70,000 रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत जे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आम्हाला देतात. त्याशिवाय आमचे जे 50 प्लेसमेंट ऑफिसेस आहेत ते दररोज काही ना काही रिक्वायरमेंट जनरेट करत असतात. मी जर उदाहरण म्हणून घेतलं तर सध्या मुंबईमध्ये एंजल ब्रोकिंग सुंदरम फायनान्स पुण्यातलं एऑन ओट्स MNRD या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यासोबत आमचे MOU साईन झालेले आहेत म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेलं आहे की त्यांच्याकडे काहीही रिक्वायरमेंट आली की ती प्रथम आम्हाला देतात आणि आम्ही आमच्या सर्व 19 सेंटर्समध्ये महाराष्ट्रामधून जे चांगले विद्यार्थी असतात ज्यांचं ABC कॅटेगरायझेशन केलं असतं त्या हिशोबाने देतो. त्याशिवाय ज्यांच्यासोबत MOU नाही पण आम्ही तिथे प्लेस करतो ते L&T फिनान्स इन्फोसिस विप्रो सिंटेल अशा सुद्धा भरपूर कंपनीज आहेत जिथे आमचे विद्यार्थी प्लेस होतात. नक्कीच म्हणजे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना जॉब मिळू शकतो. सर कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. श्रेया आपल्याला प्रश्न विचारतात डोंबिवलीहून. श्रेया विचारा आपला प्रश्न. श्रेया नमस्कार. हॅलो नमस्कार. मी श्रेया उपाध्याय बोलते डोंबिवलीवरून. मला असं विचारायचं आहे की मी सोबत CA करते आणि माझ्या 2 परीक्षा झाल्यात. आता आर्टिकलशिप सुरू करणार आहे तर त्याच्या म्हणजे हे कोर्सेस CA सोबत कसे युजफुल ठरतील मला? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सर ती CA करते आणि तिला आता प्रश्न आहे की हे दोन्ही सोबत कसं करता येईल? श्रेयाचा जो प्रश्न आहे की मी CA करत असताना हा कोर्स मला मदत होईल का तर आमच्याकडे CAचे जे विद्यार्थी असतात जे CPT ज्यांनी कंप्लीट केलेलं असतं किंवा CPTची तयारी केली असते पण ते 30-35% रिझल्ट जसा लागतो तर 66% विद्यार्थ्यामध्ये काही असतात तर ते सिलेक्ट होत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे एक स्पेशल कोर्स आहे ज्याला आपण म्हणतो CIA टॅक्स अकाउंटंट आणि हा जो CIA टॅक्स अकाउंटंट कोर्स आहे त्याच्यामध्ये स्पेशली हा फोकस केला जातो
त्याच विद्यार्थ्यांसाठी त्यांना पुढे जाऊन CA वगैरे व्हायचं आहे. CA होण्यासाठी जसे श्रेया आज त्याने तयारी करत आहे, तिने CPTचा एक्झाम दिला असेल, ती पास झाली 2 असेल, परीक्षा झालेल्या आहेत. 2 परीक्षा तिच्या झालेल्या आहेत, तिने 1-2 पेपर सुद्धा सॉल्व्ह केले, तर CA फायनल पर्यंत पोहोचेपर्यंत ती स्वतःसाठी 1 ते 3 वर्षाचं बजेट वेळ ठेवते. पण 1 ते 3 वर्ष श्रेया सुद्धा घरी बसून तर राहणार नाही आणि श्रेयाला सुद्धा काहीतरी काम करायचं असतं. तर श्रेयाने जर हा कोर्स केला तर तिला एक चांगला अकाउंट्स रिलेटेड जॉब मिळतो. त्याच्यामध्ये ती शिकता शिकता तिचं अभ्यास आणि तिचं वर्क हे एकाच डिरेक्शनमध्ये असतं आणि त्या अलाइनमेंटमुळे ती तिचे CA CPT करत करत जी ती पास होईल, जेव्हा ती CA होईल तोपर्यंत तिला अकाउंट्स फिनान्स या क्षेत्रातला चांगला अनुभव होईल. म्हणजे तिच्या CA डिग्री सोबत सुद्धा तिला भरपूर एक्सपिरियन्स मिळेल. आणि स्पेशल याच्यामध्ये लर्निंग अशा असतात की MCA, IRFS आणि टॅक्स मॅनेजमेंट जे त्यांना फार उपयोगी पडतं ते त्यांना मिळतं. त्याशिवाय 2 सर्टिफिकेट जे CA सोबत जर त्यांनी लावले, म्हणजे एक मायक्रोसॉफ्टचं एक्सेलचं सर्टिफिकेट इंटरनॅशनल रेकग्निशनचं आणि दुसरं SAPचं. SAP हे मोठ्या कंपनीजमध्ये जॉबसाठी आपल्या रेझ्युमेचा वजन वाढवण्यासाठी फार गरजेचं असतं. तर श्रेया, जर तुला CA अजून 2 वर्षासाठी, 1 वर्षात, 3 वर्षात जेव्हा होईल, तू तुझी तयारी चालू ठेव आणि त्यासोबत जर तू हा कोर्स केलात तर तुला 1-2 सर्टिफिकेट अजून मिळतील. म्हणजे तुझा जो जॉब मे बी 5-6 लाखापर्यंतचा सुरू होणार असेल CA नंतर, तर त्याच्यामध्ये अजून एक 20-25% इन्क्रीमेंट ही होऊ शकते. नक्कीच सर, कार्यक्रमात चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण चर्चा करतोय आणि या चर्चेमध्ये आपण सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला सांगितलं की ICA हा जो तुमचा कोर्स आहे, हा कोर्स कशा पद्धतीने पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशन करणाऱ्या किंवा 12वी नंतर सुद्धा करिअरचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदेशीर आहे. पण हा कोर्स कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे जाणून घेताना एक गोष्ट लक्षात आली की कोर्सचे कंटेंट कशा पद्धतीने असतात हे विद्यार्थ्यांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? बिलकुल. कोर्सचे कंटेंट सांगताना मी असं म्हणेल की एक आर्ट्सचा विद्यार्थी किंवा कॉमर्सचा विद्यार्थी ज्याने की ॲडमिशन घेतलंय आता ग्रॅज्युएशनमध्ये किंवा ग्रॅज्युएशन झालंय सुद्धा, तर त्याला आपण बिलकुल फंडामेंटल्सपासून सुरुवात करतो. म्हणजे जसा एक विद्यार्थी नोकरीसाठी कॉर्पोरेटमध्ये गेला की त्याला एक अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह किंवा एक अकाउंटंट म्हणून त्याची जॉब सुरुवात असते या फील्डमध्ये. तर अकाउंट्स एक्झिक्युटिव्हचं काय काम असतं, तर त्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की त्याला कम्प्युटरवर बसून काम करायचं असतं. त्याला अकाउंट्सच्या डेटा एंट्री करायचे असतात, त्याला काहीतरी रिपोर्ट्स काढायचे असतात, इंटरनेट ऑनलाईन काम करायचं असतं. आणि हे सर्व करण्यासाठी त्याला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, म्हणजेच MS ऑफिस, त्याशिवाय टॅली हा सॉफ्टवेअर यायला पाहिजे. आणि हे सर्व शिकतो आमच्या इथे विद्यार्थी या 2 मॉड्यूल्समध्ये. आणि हे 2 मॉड्यूल्स म्हणजे बेसिक मॉड्यूल्स आहेत. MS ऑफिस आणि टॅली हे 2 बेसिक मॉड्यूल्स जेव्हा विद्यार्थी शिकतो तर त्याला त्याच्या पहिल्या जॉबसाठी फार मदत होते. आणि हे सर्व करत असताना सुद्धा विद्यार्थी कुठेतरी त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं व्हावं, मोठं व्हावं याची त्याच्या मनामध्ये नेहमी असतं. आणि हा असं नाही आहे की तो जीवनभर डेटा एंट्री ऑपरेटरच त्याला राहायचं असेल, तर त्याला आपल्या ॲडव्हान्स अकाउंट्स म्हणजे आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा यायला पाहिजे, यासाठी त्याला अकाउंट्सच्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी ॲडव्हान्स अकाउंट्स म्हणून असे एक टॉपिक आम्ही त्याच्यासाठी घेतो. आता ॲडव्हान्स अकाउंट्स म्हटलं की त्यासोबत येतं की त्याला प्रॅक्टिकली काय येतं. आणि प्रॅक्टिकली येण्यासाठी त्यांना अशा अकाउंट्स डॉक्युमेंट्स आम्ही त्यांच्यासोबत हँडल करायला देतो. म्हणजे लिटरली एक चेकबुक कशी भरायची किंवा एक पेन स्लिप कशी भरायची किंवा छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन दिलं. बिलकुल. वाउचर कशी एंट्री करायची, बिलची एंट्री कशी करायची, म्हणजे एका कंपनीमध्ये लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्स आम्ही त्याच्याकडनं भरून घेतो प्रॅक्टिकली. हाच डिफरन्स आहे एका कॉलेजच्या शिक्षणामध्ये आणि एका इन्स्टिट्यूटच्या शिक्षणामध्ये. कॉलेजमध्ये सुद्धा हे सर्व टॉपिक शिकवले जातात, पण हे जे प्रॅक्टिकल असे अकाउंट्स डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते नसतात. तर एका विद्यार्थ्याने जर असे प्रॅक्टिकल डॉक्युमेंट्स भरायची सुरुवात केली, प्रॅक्टिस केली की त्याचे स्किल्स वाढतात आणि त्याला जॉब प्रिफरन्स मिळतो, आत्मविश्वास पण निर्माण होतो, आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आणि त्याला जेव्हा ग्रोथ पाहिजे असते तर खरं अर्थात म्हटलं तर अकाउंट्स नंतर देशामध्ये टॅक्स या क्षेत्रामध्ये भरपूर रिक्वायरमेंट्स असतात.
आपल्याकडे टॅक्सेसही भरपूर आहेत. इन्कम टॅक्स म्हणा, वॅट म्हणा, सर्व्हिस टॅक्स म्हणा, एक्साईज म्हणा, आणि डिरेक्ट इनडिरेक्ट टॅक्सेसचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग जेव्हा आपण म्हणतो त्याचे हे मॉड्यूल्स आहेत. तर डिरेक्ट इनडिरेक्ट टॅक्सेसमध्ये जेव्हा विद्यार्थी सुरुवात करतो अकाउंट्स आणि टॅक्स शिकायला, तर तो फक्त थेरटिकली काय काय आहे, किती स्लॅब आहे, किती पर्सेंटेज आहे ते नाही, तर तो ॲक्च्युली फॉर्म भरायला शिकतो. आणि फॉर्म भरायची, त्याची एंट्री करायची, हे सर्व तो लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये शिकतो. म्हणजे एका कंपनीमध्ये जर मी जॉब करत असेल तर त्या कंपनीमध्ये जे काही एंट्रीज करायचे असतील टॅक्स रिलेटेड सुद्धा, इनवॉइसपासून किंवा एक्सपेन्सेसमधून काहीतरी एंट्री करायची असतील तर कसं माझं TDS मी कापायला पाहिजे, कसं मी प्रॅक्टिकली कोणाचं सर्व्हिस टॅक्सचं इनवॉइस आलं तर मी सेट ऑफ घ्यायला पाहिजे, हे सर्व प्रॅक्टिकल ट्रेनिंग टॅक्समधलं त्याला मिळतं. आणि फक्त टॅक्स कॅल्क्युलेशन नव्हे तर ऑनलाईन जाऊन सिम्युलेटेड सॉफ्टवेअरसोबत कसं मला टॅक्स रिटर्न्स भरता येतं, कंपनीचं, इंडिव्हिज्युअल, हे सुद्धा येतं. इथेच न थांबता आपण जसं म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, बिलकुल तसंच ऑडिट यासाठी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना तयारी करतो. जसा हा एक ऑडिटचा प्रोजेक्ट आहे. एका विद्यार्थ्याला CA कडे जेव्हा तो काम करत असतो तर त्याला ऑडिट करायची सुद्धा रिक्वायरमेंट असते. तर ऑडिट कसं करायचं, त्याच्यासाठी आपण काय नियम असतात, काय चेक करायचं, काय नाही चेक करायचं, हे सुद्धा त्याला ऑडिटमध्ये शिकता मिळतं. म्हणजे जे CA परीक्षा देत असताना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी जे तिथे जाऊन प्रॅक्टिस करतात, ती प्रॅक्टिस तुमच्या कोर्सेसमध्ये त्यांना दिली जाते. बिलकुल. आणि जे प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करतात तेव्हा ते ऍक्च्युली काम करत असतात आणि त्यांना त्याचा पगार मिळत असतो. तर तिथे शिकवलं जात नाही, पण आमच्याकडे ते फीस भरतात म्हणून आम्ही त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो आणि शिकेपर्यंत शिकवतो. आणि आमचे चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टी सुद्धा त्यांना हे सर्व गाईड करतात. म्हणजे आमच्याकडे जे विद्यार्थी असतात ते हे जे फॉर्म्स वगैरे फिल करतात तर हे सर्व फॉर्म्स त्यांना चार्टर्ड अकाउंटंट स्वतः फिल करायला शिकवतात. म्हणजे असं नाही की बाबा ऑनलाईन भरून घ्या किंवा हे असं करून घ्या. ROC, बँकिंग, हे जे पुढचे मॉड्यूल्स आहेत हे सर्व मॉड्यूल्स सुद्धा प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना शिकवले जातात. आणि हे सर्व प्रॅक्टिकली शिकल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एक कोर्स आमचा शेवटचा मॉड्यूल असतो, त्याला आपण म्हणतो PDP, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करतो. ग्रूमिंग, बॉडी लँग्वेज, टोन, इंग्लिशचं थोडंसं लँग्वेज डेव्हलपमेंट, आणि इंटरव्ह्यूमध्ये आपण जेव्हा आपलं प्रेझेंटेशन करतो किंवा रेझ्युमे रायटिंग करतो ते कसं करायला पाहिजे, हे एवढं गरजेचं असतं की आपण जसं स्पेसिफिकली म्हणतो की ओरडणाऱ्याचे करवंदेही विकली जातात आणि गप्प बसणाऱ्याचे द्राक्षेही विकली जात नाहीत. बिलकुल तसंच हे सर्व स्किल शिकलं, पण जर मला प्रेझेंटच करता आलं नाही तर. आणि असं आपल्या इकडे रुरलमधल्या विद्यार्थ्यांचं भरपूर होतं. तर रुरलवरच्या विद्यार्थ्यांना जेव्हा कॉम्पिट करायचं असतं मेट्रोमधून पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत एका जॉबसाठी, तेव्हा हे सर्व त्यांच्यासाठी फार गरजेचं असतं. जसं आपल्या ताईंनी फोन केला होता डोंबिवलीवरून किंवा पुण्याच्या सबब्समधून सुद्धा, तर तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा पुण्याकडे किंवा मुंबईकडे जॉब्स पाहिजे असतात आणि इथल्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिट करायचं असतं, तेव्हा त्यांचं स्किल वाढलेलं फार गरजेचं असतं. त्यांचं स्किल नाही वाढलं तर मग कसं चालणार. हे जे स्किल वाढवण्याची गोष्ट आहे याच्यासाठी आमचे जे क्वालिटी प्रोसेसेस आहेत ते फार कामाला येतात. आमचे जे टीचर्स ट्रेनिंग आहे ते फार कामाला येतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचे जे क्वालिटी ऑडिट्स होतात, जे आमचे FSMs आहेत, जे आमचं डेझिग्नेशन आहे इंटरनल, आणि आमचे क्वालिटी ऑफिसर्स आहेत जे देशभरात प्रत्येक सेंटरला जाऊन फिरून क्वालिटी किती चांगली आहे याचा चेक करत असतात, ते इम्पॉर्टंट येतं. सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. मिनल आपला प्रश्न विचारतायत नाशिकहून. मिनल, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. हा, नमस्कार. विचारा आपला प्रश्न. पुण्यावरून बोला. अनघा, विचारा आपला प्रश्न. हा, माझा प्रश्न असा आहे की मी CA करतेय आणि माझं BCom आता चालू आहे, सेकंड इयर. तर ह्यांचे कोर्सेस माझ्यासाठी कसे, म्हणजे माझ्यासाठी कसे युजफुल आहेत? मग अशीच जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता, नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हो अनघा, BCom सेकंड इयरमध्ये आणि CA ची तयारी करता आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही फार दूरचा विचार करत आहात आणि हे बिलकुल सही वेळ आहे, बिलकुल सही वेळ आहे जेव्हा तुम्ही तयारीला लागले आहात. CA होत असताना आपण CPT ची तयारी करून पास होऊन पुढे आलेला असालच. 1-2 विषय अजून आपण क्लिअर केले असाल ग्रुप 1, ग्रुप 2 मधले, आणि CA फायनलला पोचण्याच्या शेवटच्या काही स्टेप्समध्ये असाल. अशा वेळेला
जर आपण फक्त अभ्यास करून सीएची तयारी केली हा एक मार्ग आहे, आणि दुसरा मार्ग हे आहे की सीएची तयारी करत असताना जर मी प्रॅक्टिकली काहीतरी जॉब करायची इच्छा ठेवली तर तो जॉबसुद्धा तुम्हाला मिळतो आणि तिथे काही ना काहीतरी शिकायला मिळतं. पण त्याऐवजी जर आपण असा विचार केला की मी ऑनलाईन कम्प्युटर्स कसे वापरून कसे माझे पूर्ण टॅक्स फिल करायचे, आणि प्रत्येक प्रकारचा टॅक्स, PF, TDS, IT रिटर्न्स, एक्साईज, वॅट, हे सर्व कसे ऑनलाईन भरायचे हे मी जर शिकून घेतलं तर कसं राहील. किंवा आपण जेव्हा एका कंपनीमध्ये जाऊ ॲज अ CA, तर जर मला ऑडिटचं पूर्ण बघायचं असेल तर तसे एक 5-7 लाईव्ह प्रोजेक्ट्स मला जर करायला मिळाले पुढच्या 6 महिन्यात 8 महिन्यात तर कसं राहील. असे जर तुमच्या मनामध्ये विचार असेल, किंवा ROC रजिस्ट्रार ऑफ कंपनीजचे काय नियम आहेत, काय स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट्स आहेत, ते जर मला एक 6-8 महिन्यात शिकायची इच्छा असेल आपल्या अभ्यासाशिवाय प्रॅक्टिकल ओरिएंटेड, म्हणजे आपण जे CA मध्ये शिकतो की वेरियस केस स्टडीजसोबत, वेरियस लॉससोबत, पण आपण वेरियस डॉक्युमेंट्ससोबत किंवा वेरियस ॲक्टिव्हिटीजसोबत जे की एका कंपनीमध्ये होतात तसं जर शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स मात्र तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ICAने एक स्पेशल कोर्स सुरू केला आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी जे CA पास होत असतील, म्हणजे जे फॉलो करत असतील त्यांच्यासाठी काही बेसिक मॉड्यूल जे त्यांच्यासाठी कामाचे नाहीत, जे त्यांनी ऑलरेडी CAमध्ये शिकलेले आहेत ते त्याच्यामधून डिलीट केलेत, आणि जे स्पेशल मॉड्यूल्स त्यांच्या पाहिजे असतात ते आहेत. तर अशा रीत्याने तुम्ही प्रॅक्टिकली सुसज्ज होऊन एक मस्त CA व्हाल, आणि दॅट इज समथिंग विच यू कॅन चूज फॉर. ते तुम्ही बिलकुल ट्राय करू शकता. नक्कीच तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, तुम्ही ICA संदर्भातले जे कोर्सेसचे जे कंटेंट आहे त्याबद्दल माहिती दिली. आता मला जाणून घ्यायचं आहे की 100% जॉबची गॅरंटी तुम्ही कशा पद्धतीने देता. पण याआधी मला घ्यायचा एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये कुठेही जाऊ नका, घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, कोर्सच्या कंटेंट संदर्भात मी माहिती जाणून घेतली, पण मी ब्रेक जवळ जाण्याआधी सांगितलं होतं की मला 100% जॉबची गॅरंटी तुम्ही कशा पद्धतीने देता ते जाणून घ्यायचं आहे. बिलकुल. आता कोर्स जो आमचा डिझाईन केला आहे तो चार्टर्ड अकाउंटंट्सने डिझाईन केला आहे. आम्ही जे शिकवतो ते सुद्धा आमच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टीज आहेत. हे सर्व करत असताना आम्ही एक इम्पॉर्टंट काळजी घेतो, ती असते प्रोसेसची. आमच्याकडे आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे सेट असतं. SOP सेट करण्याचं मागेचं उद्देश असं की जी क्वालिटी प्रोसेस आहे ती प्रत्येक सेंटरला तशीच पाळायला पाहिजे. आमच्या सेंटरला, आमच्या ICAला ISO 9001 हे इंटरनॅशनल रेकग्निशन आहे, आणि हे इंटरनॅशनल रेकग्निशनमुळे जी क्वालिटी ऑफ ट्रेनिंग आहे ती इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची मिळते विद्यार्थ्यांना. आणि ट्रेनिंग नंतर आम्ही एक इम्पॉर्टंट काम करतो, जे आमचं प्लेसमेंट डिपार्टमेंट सुरुवात करतं, की आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट्सच्या हिशोबाने, त्यांच्या प्रिफरन्सेसच्या हिशोबाने, त्यांच्या स्वॉटच्या हिशोबाने, म्हणजे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्सच्या हिशोबाने ABC असं कॅटेगरायझेशन करतो. आणि तसंच आमचे ज्या कंपनीज आम्हाला रिक्वायरमेंट देतात त्यांना सुद्धा आम्ही ABC असं कॅटेगरायझेशन करतो. आणि ABC असं कॅटेगरायझेशन केल्याने आम्हाला A to A, B to B, C to C असं मॅपिंग करता येतं. म्हणजे A कंपनीकडे Aचाच विद्यार्थी जायला पाहिजे, किंवा A कंपनीची जशी रिक्वायरमेंट असेल तर त्याच्याकडे Bचा विद्यार्थी जाता कामा नये, नाही तर तो तिथे जाऊन रिजेक्ट होईल. हो, कुठेतरी B कंपनीमध्ये Aचा विद्यार्थी गेला तर चालतो, पण A कंपनीकडे Bचा विद्यार्थी नाही जायला पाहिजे, किंवा B या स्टेटसच्या कंपनीकडे C हा स्टेटसचा विद्यार्थी नाही जायला पाहिजे. अशी काळजी घेतल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचं जे रिजेक्शन रेशो आहे ते फार कमी केलेलं आहे. रिजेक्शन रेशो कमी करण्याच्या मागे अजून एक प्रोसेस आहे ज्याला आम्ही MMI म्हणतो, म्हणजे आमचं मंथली मॉक इंटरव्ह्यू असतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ॲक्च्युअल इंटरव्ह्यू करायच्या 5 ते 8 वेळा प्रॅक्टिस होते, आणि तो तिथे आपलं प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करतो. प्री प्लेसमेंट असिस्टन्स ते सुद्धा आहे. त्याशिवाय जी आमची एक्झामिनेशन आहे ती फार सख्त आहे. आमचे सेंटर डिरेक्टर्स, आमचे सेंटर्सचे विद्यार्थी हे सुद्धा कित्येकदा हैराण होतात. आमच्याकडे आम्ही कॅमेरा सिस्टम लावून ऑनलाईन हेड ऑफिसपासून ऑब्झर्व करतो की एक्झामिनेशनमध्ये कुठेही काहीही त्रुटी होता कामा नये. म्हणजे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाममध्ये बसताना त्याला
त्याने स्वतःचे कॅलिबर वापरूनच पास होता येईल याची आम्ही भरपूर काळजी घेतो, कारण आम्ही आमच्या रिक्रुटर्सच्या समोर सुद्धा जबाबदार असतो. आम्हाला त्यांना सुद्धा जबाब द्यायचा असतो की बाबा हा जो विद्यार्थी आहे त्याने खरंच शिकला आहे की नाही. त्याशिवाय आमच्या हेड ऑफिसहून एक स्पेशल टीम निघते जी सेंट्रल एक्झामिनेशन मॉनिटर करते. ती प्रत्येक विद्यार्थ्याला भेटते, त्याचा ॲनालिसिस करते आणि प्लेसमेंट टीमला त्याच्यासोबत क्रॉस चेक करते की तुम्ही जे ॲनालिसिस केले तसंच हे आहे का. सर, इंटरनल क्वालिटी मेंटेन करण्यामध्ये काहीही कमी आम्ही पडू देत नाही. हे झालं इंटरनल. आणि एक्सटर्नल प्रोसेसमध्ये आम्ही आमचं वेंडर रजिस्ट्रेशन सुरू करतो. म्हणजे जे रिक्रुटर्स एम्प्लॉयर्सनी आमचे विद्यार्थी घ्यायचे असतात ते आमच्याकडे फॉर्म भरून देतात, ऑनलाईन रजिस्टर करतात. तर 70,000 ऑल इंडियामध्ये रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत ज्यांना जी काही रिक्वायरमेंट असेल ती आमच्याकडे ते पाठवतात. आम्ही त्यांचे फर्स्ट वेंडर आहोत, प्रेफरन्स वेंडर आहोत असं आहे. आणि त्याशिवाय आम्ही आमच्या पेरोलवर असे 50 प्लेसमेंट ऑफिसेस आहेत. तिथे स्पेशल रिक्रुटर्स आहेत, म्हणजे जे मोठमोठ्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंटचे काम करत असतात ते आमच्याकडे आमच्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतात, त्यांचं कॅटेगरायझेशन करतात, प्रोफाईल ॲनालिसिस करतात आणि कंपनीमध्ये त्यांच्या जॉब रोल समजून, त्यांच्या कॉम्पिटन्सीज समजून त्या हिशोबानेच विद्यार्थ्याला तिथे पोचवतात. म्हणजे सायंटिफिकली प्रोसेस सेट केल्यामुळे 100% जॉब गॅरंटी आम्हाला म्हणण्यामध्ये कधीही झिजक होत नाही. कारण एवढंच की आम्ही आमचे प्रोसेस नीट फॉलो करतो, कुठेही ओव्हर प्रॉमिस करत नाही. विद्यार्थ्यांना जितका वेळ लागतो ते आम्ही त्यांना देतो. पेशंटली प्रत्येक विद्यार्थ्याला ऐकून घेतो. एखादा विद्यार्थी 3 इंटरव्ह्यूज 4 इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा पास नाही झाला तर त्याचं पूर्ण ट्रेनिंग परत करून घेतो आणि त्याला सिलेक्ट होण्यासाठी अजून चांगल्या कॅटेगरायझेशन करून त्याला त्याच्यासाठी आम्ही पोचवतो. सर, वेळ आपल्याकडे थोडा आहे, पण मला एक प्रश्न पडलेला आहे की 100% जॉब गॅरंटी ICA देते, मग त्या विद्यार्थ्याला नक्कीच जॉब मिळणार ही खात्री असते, पण जॉब मिळाल्यानंतर त्याची ग्रोथ कशी होते? एका नॉर्मल ग्रॅज्युएटला म्हटलं की त्याने कुठेतरी छोटा मोठा कोर्स करून पास झाला की त्याला 10 ते 15 हजारची नोकरी आजकाल सहजासहज मेट्रो नॉन मेट्रोजमध्ये मिळते. छोट्या गावात नाही मिळत, पण मोठ्या शहरामध्ये 10-15 हजारची नोकरी नॉर्मली मिळते. मग त्यानंतरचा जो त्याचा ग्रोथ असतो तो एक 5-10% दर वर्षांचा सुरू होऊन जातो. आणि जर आपण 5-10 वर्षानंतरचं बघितलं तर इट इज नॉट अ व्हेरी गुड ग्रोथ. पण ICAचा जो विद्यार्थी असतो, जर अकाउंट्स असिस्टंट, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह म्हणून लागला आणि त्याला 10-15 हजारची स्टार्टिंग नोकरी जरी लागली तर त्याचा जो फर्स्ट जंप असतो तो 5-6 हजारचा असतो. म्हणजे ऑलमोस्ट 30%चा जंप असतो. म्हणजे 20-1 हजारच्या नोकरीपर्यंत महिन्याला पोचतो तो. आणि असं जर करत बघितलं तर 5व्या महिन्यापर्यंत, 5व्या वर्षापर्यंत त्याची जी जॉब वाढत जाते, तो एकाच ठिकाणी न दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा गेला तर त्याची सॅलरी कुठेतरी एक 30-40 हजारपर्यंत पोचते. म्हणजे एक नॉर्मल ग्रॅज्युएट जो MBA नाही किंवा एक 12th पास विद्यार्थी ज्याने की असा एक प्रॅक्टिकल कोर्स केला आहे, त्याला त्याची पहिली जॉब ॲज अ ग्रॅज्युएट सारखी असली तरी त्याचा जो ग्रोथ असतो, तो रन रेट असतो, आपण जसं म्हणतो IPLचा, तो रन रेट नॉर्मल ग्रॅज्युएटपेक्षा बेटर असतो. आणि तो विद्यार्थ्यांची ग्रोथ करिअर ग्रोथ सारखी होते. म्हणून मी कित्येकदा म्हणतो की ICAचा हा जो CIA कोर्स आहे हा जॉब ओरिएंटेड नाही, करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही जॉब ओरिएंटेड बनण्यासाठी इतकं छान मार्गदर्शन केलं आणि 100% जॉबची गॅरंटी दिलीत, याबद्दल तुमचे आभार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. नमस्कार.